आत्तापर्यंत आपण काही प्राचीन मंदिरे पाहिली, काही रहस्यमय जागा पाहिल्या, सुंदर समुद्रकिनारे पाहिले, सुंदर नजारे पाहिले आणि आज आपण असेच एक प्राचीन पण तेवढंच देखणं मंदिर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, अजून एक भटकंतीचं पान उघडून पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. तर मागचा एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा. देवगळी बीचचा आपण केलं आणि त्याच्या अगोदर बरेच कोकणातली मंदिरं आणि काही ठिकाणे एक्सप्लोअर केले. तर आता आपण आलो आहे कनकादित्य मंदिरपाशी. हे मंदिर अगदी प्राचीनच आहे. त्याच्यामधील आतली लाकडावरती केलेली नक्षीकाम अगदी कुसर आहे. तर आपण ते मंदिर बघूया. आसपासचा परिसर निसर्गाने नटलेला हा प्रदेश आहे. कशेळी गावामध्ये येणारे हे मंदिर अगदी सुंदर आहे. कोणाला जास्त माहीत नाही, पण हे मंदिर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो. आपल्याला तिथं काय काय इतिहास आपल्याला जाणून घेऊया, तिथे काय आहे, तिथली प्रचलिती काय आहे, हे सगळं माहिती करून घ्या. तर चला मित्रांनो, इथून आत गेले की आपण त्या मंदिरात जातोय. चला तर मग ते मंदिर आज आपण एक्सप्लोअर करूया. श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी गावात येतं. तर कशेळी गावातील आणि आजूबाजूच्या या प्रांतात हे प्रसिद्ध सूर्य मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतर आणि राजापूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा मन प्रसन्न होऊन जाते, कारण हे तसंच आहे. इथला परिसर स्वच्छ आणि शांत आहे. मंदिर सध्याच्या काळात असताना पण याचं जुनेपण अजून जपलंय. मंदिराच्या शेजारी तुम्ही हे जे बघताय ना, हे पूर्वीच्या काळी कोकणात जुनी पद्धत असायची. विहिरीतून पाणी काढायची आणि ते आजच्या युगात पण त्याचा अवलंबन करतात, याचं आश्चर्य वाटले. आता बाहेरचा परिसर पाहिला आणि आत निघालो. आत प्रवेश केल्यावर हा असा सुंदर सभामंडप दिसतो. त्याचे खांब, कमान, वरचा भाग पूर्ण लाकडात आहे आणि त्यावर सुबक नक्षीकाम पाहायला मिळते. शिवाय त्यावर पॉलिश करून अगदी गुळगुळीत केलेले दिसतात. पुढे कमानीभोवती चौकटीवर नक्षीकाम केलेले दिसते. शिवाय लाकडावर प्राण्याचे काही नक्षीकाम केलेले दिसतं. ही आहे कनकादित्यची मूर्ती. काळ्या पाषाणमध्ये मूर्तीचे रूप खूप सुंदर दिसत होते. आता बाहेरचा परिसर पाहू. समोर देवीची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. मंदिराची आतली बाजू खूप सुंदर आहे. लाकडाच्या नक्षीकामाने नटलेले आहे. आतमध्ये बरेच आपल्याला नक्षीकाम केलेले दिसते आणि त्यामध्ये वरती देवांचे छायाचित्र काही आपल्याला इथं कोरलेले दिसतात. तर आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. शांत असं निसर्गरम्य वातावरण इथले आहे. रथसप्तमीमध्ये इथे खूप मोठा उत्सव असतो. आत्ताच इथे रथसप्तमी झालेली आणि आपल्याला इथे बरेच उत्सव मोठा केलेला आपल्याला दिसतोय. प्रत्यक्षदर्शी मूर्ती ही काळ्या पाषाणातील आहे. अगदी सुंदर आणि सुबक मूर्ती इथे पाहायला मिळते. सकाळची जी काकड आरती असते तिथे ही मूर्ती अगदी बघण्यासारखी असते. तर मंदिराचा आसपासचा आपण परिसर बघतोयच. खूप सुंदर परिसर आपल्याला इथं भेटतोय. पाहूया आजूबाजूचा परिसर आणि इथली थोडी माहिती घेऊया आपण. मंदिर साधारण 900 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि हे पूर्ण मंदिर कोकणी कौलारू स्थापत्यकलेमध्ये येते. मंदिर साधारण 900 वर्षापूर्वीचं असावं असं इथले स्थानिक सांगतात. देशात सूर्यनारायणची खूप कमी मंदिरं पाहायला मिळतात. त्यातील हे कोकणातलं एकमेव मंदिर असावं. बाहेरच्या बाजूला एका बाजूला श्री विष्णू आणि दुसऱ्या बाजूला शिवलिंगाचं मंदिर आहे. मित्रांनो, तर मंदिर कसं वाटलं हे मला नक्की सांगा. खूप सुंदर मंदिर आहे. कधी तुम्ही जर या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. याचबरोबर तुम्हाला देवगळी बीच ह्याच्या अगोदरचा एपिसोड आहे, मी तुम्हाला याचा व्हिडिओ देतोच मी.
आणि त्याचबरोबर हे मंदिर देखील बघण्यासारखं आहे। तर मित्रांनो आता जाऊया आपण एका नवीन भटकंतीला भेटूच। पहिल्यांदा इथं आतमध्ये फोटो अलाउड नाही, तरी पण मी विचारलं पुजाऱ्यांना, तर ते म्हणले की बाहेरून शूट करा। तर जेवढा बाहेरचा परिसर मला दाखवता आला हा दाखवला, मला जेवढी माहिती मिळाली ही सगळी मी तुम्हाला माहिती सांगितली। तर मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो। जर व्हिडिओ आवडत असतील अशा पद्धतीचे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो भेटू एका नवीन भटकंतीसह अजून एक रोमांचकारक प्रवास घेऊन, तोपर्यंत बाय।